जय शिवराय शेळीपालक मित्रांनो, बकरी ईदचा सण जवळ आल्यामुळे आपल्या शेळीपालन व्यवसायामध्ये सध्या लगबगीचा काळ सुरू आहे. अनेक ग्राहक असतील किंवा मग व्यापारी असतील, हे वेगवेगळ्या शेळीपालन फार्मला भेटी देत आहेत. शेळीपालक देखील आपल्या फार्मवर तयार केलेले चांगल्या क्वालिटीचे बोकड असतील तर ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापारी वर्गासोबत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे हा काळ जो आहे हा शेळीपालन व्यवसायामध्ये अतिशय धावपळीचा मानला जातो. मित्रांनो, बकरी ईदचा सण हा मुस्लिम समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो, परंतु तोच सण आपल्या शेळीपालकांसाठी देखील सर्वात महत्त्वाचा आहे. अनेक शेळीपालकांना या सणामुळे सुगीचे दिवस येतात किंवा मी तर या सणाला नेहमी शेळीपालकांसाठीची दिवाळी असंच म्हणतो. कारण वर्षभर आपण जे पशुधन असेल, आपल्या फार्मवरचे बोकड असतील, आपण अतिशय जीवापाड कष्ट घेऊन त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संगोपन करून आपण अतिशय चांगल्या क्वालिटीचा माल तयार केलेला असतो आणि त्या मालाचं चांगल्या प्रकारचं मोल या सणाच्या माध्यमातून शेळीपालकांना मिळत असतं. त्यामुळे या सणाला मी शेळीपालकांची दिवाळी असं म्हणतो. बकरी ईदच्या सणाचं शेळीपालकांच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, बकरी ईदचं मार्केट कशा पद्धतीने चालतं आणि या मार्केटमध्ये आपला जो माल आहे, शेळीपालकांच्या फार्मवर तयार झालेले जे बोकड आहेत त्यांचं मोल शेळीपालकांना कशा पद्धतीने चांगलं मिळेल, त्यासाठीची तयारी शेळीपालकांनी कशा पद्धतीने केली पाहिजे, या संबंधीची सर्व माहिती जाणून घेण्यासाठीचा आपण आजचा हा व्हिडिओ करतो आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, बकरी ईदच्या मार्केटसाठी जेव्हा आपण बोकड तयार करत असतो त्यावेळेला आपण त्या मार्केट कशा पद्धतीने असतं, त्यावेळेला बाजारभाव कशा पद्धतीने ठरवले जातात बोकडांचे, हे आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. ज्या वेळेला अनेक लोक किंवा मार्केटमध्ये सोशल मीडियाद्वारे बातम्या पसरवल्या जातात की 1 लाखाचा बोकड, 2 लाखाचा बोकड, 4 लाखाचा बोकड, या गोष्टी ज्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत असतो, तर या गोष्टींमध्ये तथ्य किती हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखाचे विकले जाणारे हे सरसकट नसतात बोकड. याच्यामध्ये खूप सिलेक्टेड बोकड असतात जी त्यांना त्या पद्धतीची किंमत मिळत असते आणि ती किंमत मिळवण्यासाठी त्या बोकडांवर त्या पद्धतीने खर्च केला जातो, त्यांचं संगोपन त्या पद्धतीने केलं जातं. 3-4 वर्ष ते बोकड सांभाळले जातात आणि त्या खर्च त्यांच्यावर त्या पद्धतीने केल्यानंतर त्यांची वजनवाढ ज्या वेळेला 150 किलो किंवा 150 किलोच्या प्लस असते त्यावेळेला त्यांचे तितके पैसे आपल्याला मिळत असतात. परंतु मित्रांनो, सर्वसामान्य शेळीपालक ज्या वेळेला काम करत असतो या व्यवसायामध्ये, तर आपला टार्गेट जे असलं पाहिजे ते आपण आपले बोकड एक सर्वसामान्य कॅटेगरीच्या कस्टमर्सना विकण्यासाठी तयार केले पाहिजेत. आपल्या बोकडांची रेंज आपल्याला एक 50, 55, 60 किलो पर्यंत जर आपण वजन वाढ आपल्या बोकडांची 1.25 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या बोकडांची करू शकलो तर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्यातून पैसे मिळतात. एक 55-60 किलोचे जर तुमचे बोकड असतील तर ते बोकड तुम्ही 30,000च्या आसपास 28 ते 30,000पर्यंत तुम्ही सहज मार्केटमध्ये विकू शकता. त्याच्याही पेक्षा जर तुमच्याकडे बोकडांच्या चांगल्या पद्धतीने वजन वाढ केली, तुम्ही 70-80 किलो पर्यंत वजन वाढ नेली तर तुम्हाला 35-40 हजारापर्यंतही तुमच्या बोकडांचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत मार्केटमध्ये. परंतु आपण कमीत कमी जर विचार केला तर एक सर्वसामान्य शेळीपालक वर्षाच्या किंवा 1.25 वर्ष 1.5 वर्षाच्या बोकडांचं संगोपन करताना 50 किलोच्या आसपास, म्हणजे 50 ते 60 किलोच्या आसपास वजनवाढ आपण नक्कीच करू शकतो. त्यामुळे आपल्याला एक चांगल्या पद्धतीने नफा त्यातून मिळवता येईल. आपण एक 5 बोकड 10 बोकड प्रत्येक फार्मवर जर प्रत्येक शेळीपालकाने ईदसाठी तयार केले तर त्यातून जो मिळणारा नफा आहे तो एक चांगल्या पद्धती आणि एक रकमी ते पैसे आपल्याला येतात. त्यातून आपण आपल्या फार्मच्या शेळीपालन व्यवसायाच्या वाढीसाठी आपल्याला काय आपलं नियोजन असेल तर ते आपण त्या पैशातून करू शकतो. परंतु मित्रांनो, जर ईद मार्केटसाठी आपल्याला बोकड तयार करायचे तर ते कशा पद्धतीने तयार करायचे हे पण आपल्याला समजणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याकडे आपल्या फार्मवर करडं जन्माला येतात त्यातले ज्या बोकडांची वजनवाढ चांगल्या पद्धतीची असते, जन्मजात वजनवाढ चांगली असते, उंची चांगली वाढत असते, असे एक आपण 5-10 बोकड आपण सिलेक्ट करायचे आणि ते बोकड आपण त्यांच्या वयाच्या एक 4-5 महिन्यापर्यंत 6 महिन्यापर्यंत फार तर त्यांना खच्ची करायचे. ते बोकड खच्ची केल्यानंतर त्यांची वजनवाढ झपाट्याने होत असते.
त्यामुळे ते बोकड आपण ईदसाठी जर तयार करत असू तर ते खर्ची केलेले जास्त चांगलं असतं. तर मित्रांनो, आपल्याला जेव्हा हे बोकड ईदसाठी आपण तयार करतो तर त्यांचं आहाराचं आणि खुराकाचं नियोजन बाकी प्राण्यांपेक्षा आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. बोकड आपल्याला 50-60 किलो पर्यंतचे जर बोकड आपल्याला वजन घ्यायचं असेल तर बोकडांना मका असेल किंवा शेंगदाणा पेंड असेल या पद्धतीने आपल्याला खुराक द्यावा लागेल आणि तो खुराक आपल्याला बोकडाच्या वजनाच्या पटीने आपल्याला तो द्यावा लागतो. आपण 1% 1.5% जरी खुराक दिला बोकडांना तरी तो चांगला आहे. त्या पद्धतीने त्यांची वजनवाढ आपल्याला मिळत असते. आणि चारा क्वालिटीचा मेथी घास असेल, सुका चाऱ्यामध्ये भुसा असेल, ह्या गोष्टी दशरथ घास ह्या आपण आपल्या बोकडांच्या चाऱ्यामध्ये याचा समावेश आपण केला पाहिजे. मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी आपण करत असताना ज्या वेळेला आपल्याला बोकडांची वजनवाढ मिळत असते तर ती आपण वजनवाढ दर महिन्याला आपण त्याच्या वजनांच्या नोंदी घेतल्या पाहिजेत. जर आपल्याला अपेक्षित वजनवाढ येत नसेल तर आपण आपल्या चाऱ्याच्या खुराकाच्या नियोजनामध्ये आपण बदल केले पाहिजेत. दर महिन्याला जर आपल्याला 4 किलो 5 किलो समजा वजनवाढ मिळत असेल तर ती अपेक्षित वजनवाढ आपण त्या पटीने आपल्याला ती दर महिन्याला मिळत गेली पाहिजे. पण जर वजनवाढ कमी होत असेल तर वजनवाढ जर कमी होत असेल तर आपलं नियोजन कुठे चुकतंय, डिवर्मिंग आपण प्रॉपर करत नाहीये का, खुराक आपला कमी पडतोय का, किंवा चाऱ्याचं नियोजन चुकतंय का, ह्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण या सगळ्या गोष्टींचं जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर आपण 1.25 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या बोकडांचं वजन 55-60 किलो पर्यंत अगदी सहज आपण त्यांचं वजन नेऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ईदच्या मार्केटचं नियोजन करता येईल. आणि तुम्ही या अफवांवर विश्वास ठेवू नका की खूप जास्त पैसे बोकडांचे 1,70,000 80,000 होतात. आपल्या बोकडांचं वजन ज्या पटीने असेल, बोकडांचा रुबाब ज्या पद्धतीचा असेल, बोकडं ज्या पद्धतीची तुमचे चांगले दिसत असतील त्या पद्धतीने बोकडांचे मार्केटमध्ये पैसे होत असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि आपलं बोकड पालन जे असेल किंवा ईदसाठीचं बोकड पालन असेल त्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने करा. मित्रांनो, ईदचं मार्केट आणि बोकडांचं संगोपन या संदर्भातला आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर हा व्हिडिओ आपण अनेक शेळी पालकांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.